नमस्कार, मी आकाश बालाडी पाटील. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण आहोत बाणेर पाषाण लिंक रोडला एका अतिशय चांगल्या प्रोजेक्टचा आणि अतिशय लाविश प्रोजेक्टचा रिव्ह्यू घेण्यासाठी आलो आहोत. हा प्रोजेक्ट आपण का सिलेक्ट केला त्याच्याबद्दल बोलू आपण नक्कीच. तत्पूर्वी चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा. या टाईपचे व्हिडिओ तुम्हाला बघायचे असेल तर तुम्ही नक्कीच कॉमेंटमध्ये आम्हाला त्याची रिक्वायरमेंट देऊ शकता. हा प्रोजेक्ट आपण का सिलेक्ट केला त्याच्यामध्ये काही रिझन्स आहेत. सगळ्यात मेन रिझन एक लोकेशन. प्रॉपर्टीमध्ये अतिशय महत्त्वाची गोष्ट असते ती लोकेशन असतं. या प्रोजेक्टचं लोकेशन आहे बाणेर पाषाण लिंक रोड. अगदी कनेक्टिव्हिटी बघाल तर इथून 1 किलोमीटरवरती आपल्याला बाणेरचं मेट्रो स्टेशन आहे. साई चौक इथून हार्डली 600-700 मीटरवरती आहे. जोडीवसारखी मोठी इस्टॅब्लिशमेंट असेल, हॉस्पिटल असेल, बाजूलाच पासपोर्ट ऑफिस आहे. अगदी उच्चभ्रू सोसायटी म्हणतो किंवा उच्चभ्रू लोकेशन म्हणतो असा हा लोकेशनचा इथे लोकेशन आहे. मोठे इस्टॅब्लिशमेंट ऑलरेडी झालेले आहेत. मोठ्या चांगल्या सोसायटीज इथं आहेत. क्राऊड अतिशय पॉलिश क्राऊड इथे आहे. त्यामुळे हा फ्लॅट आपण किंवा हा प्रोजेक्ट आपण आता घेऊन आले आहोत. प्रोजेक्ट जो आहे तो अगदी निअरिंग पोझिशन आहे. हा त्याचा दुसरा USP 2026 डिसेंबरचं पोझिशन आहे. ऑफिशियल रेरा पोझिशन 2026 असेल आणि फक्त 3 आणि 4 BHKचे लिमिटेड ऑप्शन्स इकडे आपल्याला मिळतील. 3 BHKची साईज आहे ती मोठी आहे. 4 BHKची साईजही मोठी आहे. ऑफकोर्स या एरियाचं जर का आपण प्राइसिंगच्या बाबतीत बोलायचं झालं तर प्राइसिंगसुद्धा खूप ॲग्रेसिव्ह आहे आणि मार्च महिन्याची यांची ऑफरही सध्या चालू आहे, जी कोणताही बिल्डर मार्चपर्यंत एक चांगले ॲग्रेसिव्ह ऑफर आणतात. खूप लिमिटेड ऑप्शन्स अवेलेबल आहेत. काही गार्डन फ्लॅटही अवेलेबल आहेत, तेही आपण बघू. चला आपण या प्रोजेक्टचं मॉडेल बघू. बिल्डिंग कशी बनेल, बिल्डिंगचं ॲक्च्युअल इलिव्हेशन कसं असेल बनल्यानंतर त्याचा एक ओव्हरव्ह्यू आपण घेऊ इथे. आता आपण जिथे उभे आहोत ती आहे बाणेर पाषाण लिंक रोडची ही जागा. बाणेर पाषाण लिंक रोडला अगदी कनेक्टेड हा प्रोजेक्ट आहे. म्हणजे तुम्ही डायरेक्ट बाणेर पाषाण लिंक रोडवरूनच तुम्ही प्रोजेक्टमध्ये एंट्री करता. त्याचं एंट्री आणि एक्झिट गेट तिथंच बाजूला असेल. बिल्डिंग बघाल तर बिल्डिंगचं एलिव्हेशन अतिशय सुंदर बनवलेलं आहे. एका 3 आणि 4 BHKची जी लॅविश आपण सुरुवातीलाच म्हणलो की लॅविश ही हा प्रोजेक्ट असेल तर याचा लॅविशनेस तुम्हाला या बिल्डिंगच्या एलिव्हेशनमध्येच दिसेल. फक्त 3 आणि 4 BHKची ही स्कीम आहे. याच्यामध्ये 4 लेवलचं पार्किंग असेल आपलं. पार्किंगची जर का हाईट बघाल तर ती डबल हाईटचं पार्किंग आहे. पहिला फ्लोर आहे तो 60 फुटाच्या वरती असेल. म्हणजे पहिल्या फ्लोअरची जी आपली हाईट आहे ती 7 फुटाची असेल. पहिल्या फ्लोअरवरती आपल्याला गार्डन फ्लॅट्स अवेलेबल आहेत. त्याच्यावरती बघाल तर 3 आणि 4 BHKची ही स्कीम आहे. अतिशय लॅविश अशा अम्युनिटीज आपल्याला या प्रोजेक्टमध्ये मिळतील. तुम्ही बघाल तर 6व्या मजल्याच्या हाईटला आपल्याला इन्फिनिटी स्विमिंग पूल दिलेला आहे. जो रेफ्युजीचा जो एरिया आहे जो कनेक्ट करतो 2 बिल्डिंगला किंवा 2 यांना त्याच्यामध्ये काही अम्युनिटीज दिलेल्या आहेत. आपण बिल्डिंगच्या एलिव्हेशनमध्ये बोललो की ही जी बिल्डिंग आहे ती 26 फ्लोअरची बिल्डिंग आहे, ज्यामध्ये 24 हॅबिच्युअल फ्लोर्स आहे जिकडे फ्लॅट असतील. 25वा जो फ्लोअर आहे त्याच्यामध्ये आपल्याला टोटल अम्युनिटीजचा पार्ट दिलेला आहे. म्हणजे अम्युनिटीचा जर का विषय घेतला तर आपल्याला 6व्या फ्लोअरवरती इन्फिनिटी स्विमिंग पूल दिलेला आहे. तुम्ही बघू शकता की त्याची प्लेसमेंट अतिशय बेस्ट आहे. त्याच्यानंतर मधला जो पार्ट आहे त्याच्यामध्ये काही अम्युनिटीचा स्पेस दिलेला आहे. 25वा जो फ्लोअर आहे त्याच्यावरती पूर्ण फ्लोअर हा आपल्याला इंडोर गेम्ससाठी अवेलेबल करून दिलेला आहे, ज्याच्यामध्ये चिल्ड्रन प्ले एरिया असेल, त्याच्यामध्ये इंडोर गेम्स असतील, बँक्वेट हॉल असेल किंवा एक छोटासा स्पा सुद्धा दिलेला आहे. आणि जो 25वा फ्लोअर आहे तो ओपन टू स्काय असेल, ज्याच्यामध्ये अगेन ज्या अम्युनिटीज ज्या अडल्ट अम्युनिटीज म्हणतो आपण की त्या अम्युनिटीज दिलेल्या आहेत आणि अतिशय बेस्ट अशा अम्युनिटीजचा पार्ट आपल्याला इकडे मिळेल. आणि लिमिटेड फ्लॅट्स आहेत. लिमिटेड फ्लॅटसाठी ज्या अम्युनिटीज लागतात त्या सर्व अम्युनिटीज इकडे आपल्याला दिलेल्या आहेत. चला आपण या प्रोजेक्टचा 4 BHK बघतोय आपण आता. 1687 स्क्वेअर फूटचा हा 4 BHK असेल. आपण त्याची डिटेल माहिती घेऊ. एका फ्लोअरला फक्त 5 फ्लॅट आहेत. 2 4 BHK आणि 3 3 BHK. 5 फ्लॅटसाठी आपल्याला 4 लिफ्ट दिलेले आहेत. तुम्ही बघाल तर
या 4 BHK साठी किंवा कोणताही 4 BHK बघाल तर या 4 BHK साठी आपल्याला खूप मोठी ॲडिशनल स्पेस मिळते तिथून, जी फ्लॅटमध्ये आहे ती ते वेगळे आहेच, तर इथे सुद्धा तुम्हाला ॲडिशनल स्पेस मिळते. तुम्ही बघाल तर हा अख्खा जो पार्ट आहे हा तुमचा ॲडिशनल स्पेस अवेलेबल आहे या 4 BHK साठी. आता आपण हा ऍक्च्युअल 4 BHK बघू. तुम्ही बघाल तर त्याचा जो ग्रँडनेस आहे तो तुम्हाला सुरुवातीपासूनच दिसतोय. 9 बाय 4.5 फुटाचा दरवाजा असेल याचा. दरवाजाला आपण बघाल तर एल कंपनीचे अगदीच स्टँडर्ड असे लॉक्स दिलेले आहेत, जे तुम्ही चावी असेल किंवा फिंगरप्रिंट किंवा पासवर्ड ओपन करू शकता. या इथे बघाल तर बाहेरची लॉबी सोडली तर तुम्हाला आतमध्येही एक स्पेशियस लॉबी दिलेली आहे. तुम्ही याचा वापर अगदी डेकोरेटिव्ह आयटम्स ठेवून तुम्हाला एकदम ब्रँडनेस फ्लॅट बनवायचा असेल तर तुम्ही करू शकता. ये इथे बघाल तर या फ्लॅटला आपण 3 BHK आणि 4 BHK अशा स्वरूपात ती बघू शकतो. ही जर का बेडरूम आपण मायनस केली, बेडरूम आणि वॉशरूम, तर हा ॲट ॲक्च्युअल 3 BHK होतो आणि आता आपण बघणार आहोत तो 4 BHK आहे. चला या याचा जर का हॉल बघाल तर हॉल अतिशय स्पेशियस आणि तुम्हाला लॅविश दिसेल. याची जी ग्राउंड टू सिलिंगची हाईट आहे ती क्लिअर 10.5 फुटाची आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हा फ्लॅट अतिशय एकदम ग्रँड दिसेल. फ्लॅटमध्ये बघाल तर हॉल आणि डायनिंगच्या एरियामध्ये आपल्याला इटालियन मार्बल आपल्याला दिलेलं आहे. इकडे इंटरनल जे दरवाजे आहेत, म्हणजे आपण आता पहिला गेस्ट बेडरूम बघू. इंटरनल जे दरवाजे आहेत तेही तुम्हाला 9 फूट हाईटचे दिलेले आहेत. या आतमध्ये आलात की तुम्हाला आल्यानंतर हा लॅविश वॉशरूमचा पार्ट मिळेल. तुम्ही बघाल तर अतिशय लॅविश असं तुम्हाला इथे वॉशरूम मिळेल. ही गेस्ट बेडरूम आहे. वॉलपर्यंत तुम्हाला टाईल्स प्रोव्हाइड केलेले आहेत. इथे बघाल तर इथे आपलं हे स्पेशियस हे असं आपलं हे गेस्ट बेडरूम राहील. गेस्ट बेडरूमला तुम्हाला खालीपासून अगदी वरतीपर्यंत ही विंडो दिलेली आहे. ही विंडो बघाल तर जवळजवळ 95% नॉईज रिड्यूस करते. त्यामुळे बाहेर काम चालू आहे तरी आतमध्ये आवाज येत नाहीये आणि याच्यामुळे तुम्हाला फुल व्ह्यू मिळतो. म्हणजे ही विंडो इतकी मोठी आहे की तुम्हाला बाहेरचा व्ह्यू जो आहे तो एकदम फुल मिळेल. या ग्रँड अशा हॉलला कनेक्टेड आपल्याला इकडे किचनचा पार्ट दिलेला आहे. हा जो पार्ट आहे हा आपला स्पेशल किंवा स्पेशियस डायनिंग एरिया दिलेला आहे. तुम्ही इकडे 6 सीटर 1 सीटर तुमचा डायनिंग एरिया अगदी चांगला बसू शकते. खूप स्पेशियस जागा आहे. म्हणजे तिथून इथपर्यंत हा फक्त डायनिंगचा पार्ट आहे. इथून आपलं किचन चालू होतं. तिथे तुम्ही अगेन एखादा प्लॅटफॉर्म तुम्ही क्रिएट करू शकता. त्याच्या बाजूला हा आपला डायनिंगचा एरिया आहे. तिकडे अजून एक ओपन स्पेस दिलेली आहे. तुम्ही ती हव्या सगळं कव्हर करून घेऊ शकता किंवा ॲज इट इज तुम्ही ओपन ठेवू शकता. किचनच्याच बाजूला आपल्याला हा ड्राय बाल्कनीचा एरिया दिलेला आहे. ड्राय बाल्कनीमध्ये बाहेर तुम्हाला अजून एक सिंक मिळेल. याच्याच बाजूला ही स्पेशियस अशी ड्राय बाल्कनी इकडे तुम्हाला मिळेल. ही आता पॅक आहे, कन्स्ट्रक्शन काम असल्यामुळे चालू. इथे नंतर तुम्हाला विंडो येऊन जाईल. या हॉलला आपल्याला फुल साईजच्याही विंडोज मिळतील. तुम्ही बघाल तर फुल लेंथच्या या विंडोज आहेत, ज्या हॉलला आणि आपल्या बाल्कनीला कनेक्ट करतायत. 90-95% या आवाज रिड्यूस करतात. त्याच्यामुळे या ज्यावेळेला आपण ओपन करतो त्यावेळेला हॉल आणि आपली जी बाल्कनी आहे ती बाल्कनी एकदम अगदी स्पेशियस दिसते. हा जो 4 BHK आहे हा बटरफ्लाय कन्सेप्टवरती आधारित आहे. आपण पाहिलं की एंट्री केल्यानंतर माझ्या इमिजिएटली राईट हँड साईडला एक बेडरूम होती जी आपण गेस्ट बेडरूम म्हणून यूज करू शकतो. ज्या राहिलेल्या रेस्ट 3 बेडरूम्स आहेत त्या इकडे आपल्याला मिळतील. इकडे आपण आल्यानंतर ही लॉबी बघाल. लॉबी ही बऱ्यापैकी स्पेशियस आहे. माझ्या डाव्या हाताला कॉमन वॉशरूम लागेल. कॉमन वॉशरूम तुम्ही बघाल अतिशय स्पेशियस आणि ग्रँड लॅविश वाटेल तुम्हाला. अगदी वरतीपर्यंत तुम्हाला टाईल्स प्रोव्हाइड केलेले आहेत. इथून चालू होते आपली सेकंड बेडरूम. या सेकंड बेडरूमची तुम्ही दरवाजाची हाईट बघाल तर ती ही 9 फुटाची दिलेली आहे. ही तुम्ही ॲज अ चाइल्ड बेडरूम सुद्धा यूज करू शकता. अगदी स्पेशियस अशी ही बेडरूम दिलेली आहे. या बेडरूमला आपल्याला
फुल लेंथची ही विंडो मिळेल. ही विंडो मुव्हेबल आहे. याच्या बाजूला आपण बाहेरच्या साईडला सेफ्टी नेट लावून ही जी मुलांची सेफ्टी आहे ती सिक्युअर करू शकता. चला आपण आपली थर्ड बेडरूम बघू. इथून चालू होते आपली थर्ड बेडरूम. अगेन आपल्याला थर्ड बेडरूमला जी दरवाजेची हाईट आहे ती 9 फुटाची दिलेली आहे. ही तुम्हाला अतिशय स्पेशियस वाटेल. ही आहे ॲक्च्युली स्पेशियस. तुम्हाला या बाजूला बघाल तर ॲडिशनल हा एक स्पेस मिळतोय. तिकडे तुम्ही वॉर्डरोबची प्रोव्हिजन करू शकता. क्रॉस व्हेंटिलेशनसाठी आपल्याला इकडे एक विंडो दिलेली आहे. इकडून बघाल तर याही बेडरूमला अगदी खालूनपासून वरतीपर्यंत ही फुल लेंथची विंडो दिलेली आहे. या विंडोमुळे एकतर आपल्याला ऑफकोर्स व्ह्यूज ब्लॉक होत नाहीये. दुसरी गोष्ट हवा खेळती राहील आणि तुम्हाला जो बिल्डिंगचा किंवा फ्लॅटचा जो ग्रँडनेस आहे तो या काचेच्या एवढ्या मोठ्या विंडोमुळे येतो. या बेडरूमचा इकडे ॲडिशनल आपल्याला एक स्पेस मिळतो जो वॉकिंग वॉर्डरोब आपण म्हणू शकतो. तिथे वॉकिंग वॉर्डरोबसाठी स्पेशियस जागा दिलेली आहे. या साईडला आपलं अटॅच्ड वॉशरूम असेल. तुम्ही वॉशरूम बघू शकता. अगदी वरपर्यंत याला टाईल्स दिलेले आहेत. टाईल्सची क्वालिटी, टाईल्सचा कलर बघू शकता. अगदी तुम्हाला लॅविश वाटेल. ही आहे आपली फोर्थ बेडरूम. फोर्थ बेडरूम ही बघू शकता. म्हणजे ही अगदीच स्पेशियस आहे ही सुद्धा. इकडे आपल्याला हा ॲडिशनल स्पेस दिलेला आहे. इकडे तुम्ही वॉर्डरोबची प्रोव्हिजन करू शकता. या बेडरूमलाही आपल्याला फुल लेंथची विंडो दिलेली आहे. तुम्ही बघू शकता खालीपासून वरती पण बेडरूमची जी विंडो आहे ती आहे. त्याच्यामुळे याचाही तुम्हाला जो व्ह्यू आहे तो अतिशय चांगला राहील या बेडरूममध्ये. या बेडरूमला सुद्धा आपल्याला हा जो पार्ट आहे हा वॉकिंग वॉर्डरोबचा पार्ट मिळतोय. इकडे तुम्ही वॉर्डरोब बनवू शकता. इकडे याला अटॅच्ड ही वॉशरूम असेल. हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही तुमच्या नातेवाईक किंवा मित्रमंडळींना हा व्हिडिओ फॉरवर्ड करू शकता, जेणेकरून त्यांचाही फ्लॅट बाईंगचा एक्सपिरियन्स चांगला राहील. खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. मी किंवा माझी टीम तुम्हाला कनेक्ट करेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू अँड जय हिंद.